स्वामी समर्थ. श्री भागवत कथा संक्षिप्त. श्रीमद भागवत कथा अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर्नीती 1 कौरव करीती अपमान. स्वजन गृह त्यागोन विदुर हिंडती तीर्थावरी. नाना तीर्थ फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट. म्हणे सांगमात श्रीकृष्णाची ऐकताची. श्रीकृष्ण नाम सान उद्भवाचे हरले देहभान. लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनवी स्वमात पितयासी. म्हणे विवंचलो आपल्यासे बेशी. या राज्य परिवैसोन उग्रसेनासी. म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्जाळिले भूमी भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले. कौरव अधिकारी श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त. विप्र शापाचे करुणी निमित्त काळरूप कृष्णानुमोदत. प्रभास पट्टणी पातले तेथे प्याले मध्यवारुणी. एरक आणि शस्त्र घेऊनी परस्परांशी लढुनी. ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगोन मजला. म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला गेले श्रीकृष्ण निजधाम. उद्धव गेला बदरिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेयाचे होता दर्शन. विदुर झाली गाली लोटांगण. म्हणे तोडावे भवबंधन ज्ञानोपदेश करुणिया. श्री मैत्रेय विदुरासी साध्यंत सांगितले जगत उत्पत्तीसी. मुळी पाहणे भागवतासी कथा पुढारा एकाती. मैत्रेय सांगे विदुरा प्रतीक विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भागवताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण. गुणगान आपले श्रवण करिता. शुद्ध हृदयात आपण वसता. यज्ञ दान मार्गे आराधिता. अक्षय फल दातृमन मनुष्यासी. सगुण प्रतित निर्गुण वर्णन स्तुती नेहमी झालो प्रसन्न. सृष्टीची करी निर्माण श्रीहरीच विधीच बोललेले. प्रकृती पासून 6 प्रकार. विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्मज्ञानेंद्रियाचे स्थावर. पशु पक्षी अविद्या मानव देवावर सृष्टी रचिले ब्रह्मदेव. करता काल गणना ब्रह्मदेवाची वर्षी 100 जाण. त्यातील 50 संपली जाण. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प. दुसरा परार्ध वाराहकल्प. म्हणून आपण करता संकल्प वाराह कल्प विचारितो. तम मोह महामोह तामिस्त्र अज्ञान वृत्ती निर्मोणांध तामिस्त्र. प्रसवून 10 मानसपुत्र ब्रह्मा तुष्ट झाला. स्वदेह करुणी द्वय भाग. शतरूपाणी म्हणू स्वयंभुव. मैथुनजन्य प्रजा प्रारंभ. येथोनिया झालीसे पृथ्वी गेली रसतळास. पाहुनी ब्रह्म चिंताक्रांत. नाकपुडीतून अंगुकृष्ट मात्र. वराह शापक अवतरले. पाहता झाला पर्वतकार. हिरण्याक्षाचा करुण उद्धार. शिती स्थापिली जलावर. सुरवर जय जयकार करीती. कश्यपाची भारी आदिती. संध्या समयी मागे रती. हिंडत असो रुद्र भूतपती. सांगे कश्यप हे ना बरवे. उपदेशन मानी दिती. कश्यप करी तिची तृप्ती. दवय कुपुत्र होतील म्हणती. त्यागती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र. दिगंत मानवर्णीतील दिव्य यशा वैकुंठ लोकी. सनत कुमारादी महाभक्त येती. जय विजय द्वारपाल त्यासी. जाण्याकरिती अकटकाव. कुमार शाप देती दोघांसी. त्यामर्त्य लोकी म्हणती वृत्तांत कळता. दघन निळासी आलिंगिती निज भक्ता. जय विजयासी शापिले. हे तो बरवे झाले मदिच्छे. हे वर्तले पुढे लीला करणे असे. भगवती इच्छा तो प्रमाण. कुमार करती प्रदक्षिण. जय विजय नमस्कारुण गेले मागुते दिती गर्भी. दिती प्रसवली 2 बाळे. जय विजयाची झाले जुळे. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे. नाम पावले दैत्य जगी. पाहता श्रीवराहासी हिरण्याक्ष करी गदा घातासी. अभिजित शुभयोगेसी दैत्य पदावा म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्यासी सांगी विचार घटिकाचा. कानशिली करिता प्रहार मुष्टीचा. पडले कैलेवर दैत्याचे. नाना जीव नाना जाती. नाना वृष्टी आणि समष्टी. देह नूतन धारण करुणी. देह निर्मिले ब्रह्माणा. ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा. पितृगण तत्परा झाले. अभिमानापासून करण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाण. करता तपश्चरण ऋषी देणे झाले. तप करिता ऋषी कर्दम. श्रीहरी होऊन प्रसन्न. म्हणे कन्या अर्पेण मनुराजा तुझ लागी. कर्दम नेत्रे अश्रुपात. तेची बिंदू सरोवर ख्यात. मनुस्व कन्येसह येत. करी अभिवादन त्या लागी. कन्या माझी देव होती तुझी तिजला अनुरूपपती. नारद मुखे एकिले कीर्ती आणि ग्रहण करी आता. कर्दमासी करुणी निजमात. निज कन्येसी आलिंगित. सुखे नांदायचे म्हणत म्हणून ब्रह्मावरती परतला. इकडे कन्या देवभूती पती सेवा झाली करती. सगळे त्यागून दुर्मती.
प्रसन्न केले कर्दमासी. स्वस्वामर्थ्य विमान बनवणी त्यात हिंडे सपत्निक मुनी. नाना क्रीडा करी आनंदोनी स्वस्वामर्थ्य विमान बनवणी त्यात हिंडे सपत्निक मुनी. नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या न होती. श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रगटे देवहूती उदरी. बरीचादी पातले नदी तिरी त्या कन्या अर्पी कर्दमा. स्वस्थानासी जाता कन्यापती कर्दमाने केले कपिलस्तुती. ब्रह्मी लाविले चित्तासी सद्गतीसी पाविले. अहम मम माया पाश तोडण्या तुची समर्थ ईश. देवहूती प्रार्थी कपिलास बिंदू सर्व राष्ट्रमी. श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावी संत संगतीसी. ध्यावावे मम चरणासी नित्य शुद्ध मार्ग हा. अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्मा साध्य पुरुष. प्रकृती आश्रय करी विश्व जगत उत्पत्ती कारण जे. सर्वाभूती समभाव सर्वाठाई मिच देव. मनामाची दृढ नाव स्वधर्माचारणे पारवायुजे. इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे. यासीच मी योग जामने जाण निश्चय दिवती. करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागोन. सदा संतोष मानून भगवान नाम घोष करी. संत चरण सेवन करुणी शुद्ध मन माझे करावे जी. ध्यान अष्टांग योग आचरावा. निष्काम कर्मे सकळ जनी मद लागी ती अर्पण करी. माझे लागेल वेळ खरोखरी तो मद भक्त थोर जाणावा. सर्वात्मकामध्ये ईश्वरासी नित्य बजावे भक्तीशी. भक्तियोगेची तू मजसी अवलंबसे पावलशी. स्वर्ग आणि नरक लोक या भूतलावरी देखा. जीव भोगती दुःख अनेका पाप भोगणे न सुटेची. सुकर गर्भ श्वान योनी ज्याचं जान नरक खाणी. नाना योनीत दुःख भोगुनी भाग्य लाभे नरदेह. गर्भगत दुःख मनोमयीने देवा विनवी सोडवा यातने. जन्मा येता सर्व विसरणे काम मदात आयुष्य वेची. जीव केवळ भोगासक्त ते तो सुकरा समाना सकत. म्हणून नित भजने भगवंत पुनरावृत्ती टाळाया. नाना शास्त्रांच्या कथिला वाटे एकची देव अनेक भासे. वस्तुतः ईश्वर एक असे ब्रह्म तो एक अनेकांचा. तू सर्व अर्पण भावाने भक्तीने श्रीहरीसी भजने. भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे. ऐकुनी पवित्र कपिला गीता देवहूतीची गेली मोहमता. भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिले योगचरणी. समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपद नामे थोर. मातृकया सिद्धपूर म्हणती आजही त्या ठाया. समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावणे कसे ते बैसले ते. समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपद नामे थोर. मातृकया सिद्धपूर म्हणती आजही त्या ठाया. समुद्रकाठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावणे कचित बैसले ते. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे तृतीयोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. झाले सेवाय महाराजांच्या मी रुजू करते. अध्याय 3 आज आपण संपन्न पठन केलेला आहे. तर सर्व भाविकांनी आपला श्रीमद्भागवत संक्षिप्त श्रीमद्भागवत हा ग्रंथ आपण पठन करत आहोत. आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि आपल्याला सर्वांना श्रीमद्भागवत ग्रंथ हा पठन होत नसेल तर किमान ऐकण्याचं श्रवण करण्याचं काम तरी प्रत्येकाने ह्या अधिक मासामध्ये करायला हरकत नाही आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.